नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 पूर्णपणे अभ्यासलेला आहे. त्या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण थेअरी, बेसिक कन्सेप्ट, जर्नल एंट्रीज, अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा करायच्या, ज्यावेळेस ॲडमिशन ऑफ पार्टनर, एखादा पार्टनर ॲड होतो त्यावेळेस हे सगळं इन डिटेल अभ्यासलेलं आहे. आणि सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. आतापर्यंत आपण 12 एक्झाम्पल समजून घेतलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. आज आपण एक्झाम्पल नंबर 13 अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट आपण एक्झाम्पल रेडी करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची. तर चला समजून घेऊया. पहा, राधा अँड विकास दोघ जण पार्टनर आहेत. राधा अँड विकास वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रोपोर्शन ऑफ 3:2. हा त्यांचा ओल्ड रेशो आहे, 3:2. त्याच्यानंतर त्यांची बॅलन्स शीट दिलेली आपल्याला. द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज ॲज अंडर. आता बघा, कॅपिटल अकाउंट दिले. ज्यावेळेस आपल्याला कॅपिटल अकाउंट दिलंय आणि करंट अकाउंटचा सुद्धा बॅलन्स दिलाय. इथं कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स दिलाय आणि करंट अकाउंटचा सुद्धा बॅलन्स. कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आणि करंट अकाउंटचा बॅलन्स जर दोन्ही सोबत असेल तर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, आणि आपण जिथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो त्या ठिकाणी फक्त करंट अकाउंट तयार करायचं आणि त्याचा बॅलन्स पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा. लोन फ्रॉम बाळू लॅबिलिटी आणि क्रेडिटर्स लॅबिलिटी. इकडे प्रीमायसेस असेटला असेट आहे, फिक्स अँड फिक्चर्स, फर्निचर अँड फिक्चर्स असेट, स्टॉक असेट, डेटर्स असेट आणि बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला. ऍडजस्टमेंट मध्ये एक 3च ऍडजस्टमेंट आहेत. काय सांगितले बघा, ऑन 1 एप्रिल 2019 ओम वॉज ऍडमिटेड. ओम हा नवीन पार्टनर आहे, त्याला ऍड केलेला आहे. खाली टर्म्स आहेत, त्याच्यामध्ये काय, प्रीमायसेस वेअर रिव्हॅल्यूड 3,40,000. प्रीमायसेसची व्हॅल्यू 3,40,000 झाली. फर्निचर अँड फिक्चर 20,800 झाले आणि प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 2,000 आहे आणि स्टॉक झालेला आहे 58,000 रुपयाला. सगळ्या असेट रिव्हॅल्यूड झालेले आहेत, म्हणजे प्रीमायसेस, फर्निचर, फिक्चर्स, स्टॉक, डेटर्स. तर आपण याला काय करूया, स्टार मार्क करून घेऊया की बाबा प्रीमायसेस सुद्धा रिव्हॅल्यू झाली, फर्निचर, फिक्चर, स्टॉक सुद्धा झालाय आणि डेटर्स सुद्धा झाले. याच्यावर ऍडजस्टमेंट कमी जास्त झालेले त्या पद्धतीने कमी असतील तर लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, जास्त झाल्या प्रॉफिट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. नेक्स्ट त्यांनी असं पुढे सांगितलं की ओम शुड ब्रिंग ₹80,000 वॉज ॲज कॅपिटल. ओमने 80,000 कॅपिटल आणले. काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू ओम कॅपिटल, ओम कॅपिटलच्या क्रेडिटला. अँड ₹20,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल. 20,000 गुडविल आणले. पहिल्यांदा गुडविल आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल आणि गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर सॅक्रिफाय रेशोमध्ये. आणि त्यांनी सांगितले की हे गुडविल रिटेन करायचं बिझनेसमध्ये, तेच करतो आपण इन द बिझनेस. ही शुड बी 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. बघा त्याचं फ्युचर प्रॉफिटमध्ये किती शेअर आहे, 1/4 शेअर आहे. आणि जे लोन आहे बाळूचं ती रिपेड केलंय NEFT थ्रो, म्हणजे बँक थ्रो पेड केलेलं. पैसे जातील बँकमध्ये क्रेडिट, लोनला डेबिट, लोन मधनं लेस आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचं. एवढंच सोपं आहे. 5च मिनिटात प्रॉब्लेम संपल. शेवटपर्यंत थांबा, सॉल्व करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण आपले बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊ. कॅपिटल अकाउंट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करू आणि त्याच्यामध्ये फर्स्ट राधा, दुसरा विकास आणि तिसरा जो पार्टनर असणार आहे त्याचं नाव आपण लिहून घेऊया ओम. हे 3 पार्टनर असणार आहे. 3 पार्टनरचं कॅपिटल हे आपलं टोटल फर्मचं कॅपिटल असणार आहे. राधा आणि विकास आपल्याला बॅलन्स शीटला दिलंय 2 लाख आणि 1,20,000. ते या ठिकाणी लिहून घेऊया ₹2 लाख आणि 1,20,000 इथं डॅश. दॅन नेक्स्ट करंट अकाउंट दिलेले आपल्याला राधा आणि विकास 2,400 आणि 2,800. आपण काय करूया, आपण करंट अकाउंट तयार केलेले त्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत 2,400, 2,800. दॅन नेक्स्ट बाळू लोन, लोन फ्रॉम बाळू आणि क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं. 1-2-3 ओळी जागा सोडायच्या. लोन फ्रॉम बाळू ते आपण इनरला लिहिणार कारण की याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्याची अमाऊंट लिहिणार लोन फ्रॉम बाळूची 40,000 रुपये इनरला आणि एक ओळ जागा सोडूया ऍडजस्टमेंटसाठी. आणि नेक्स्ट आहे क्रेडिटर्स 12,000.
हे सुद्धा लिहून घेऊया आपण. अमाऊंट लिहिणार 12,000 12,000 झालं. इकडे असेटला बघा प्रीमायसेस बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण प्रीमायसेस आणि त्याची अमाऊंट लिहून घेऊया आपण इनरला. त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे 2,80,000 रुपये. दॅन नेक्स्ट प्रीमायसेस झाल्यानंतर फर्निचर अँड फिक्चर्स बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहून घेऊ आपण फर्निचर अँड फिक्चर्स आणि त्याची अमाऊंट लिहूया 22,800. इनरला लिहायची एक ओळ जागा सोडायची. नेक्स्ट फर्निचर अँड फिक्चर्स झाल्यानंतर स्टॉक हे 54,000 रुपयाचा बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया स्टॉक. अमाऊंट लिहिणार 54,000. नेक्स्ट आहे डेटर्स 18,200 बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं डेटर्स 18,200 रुपये. आणि लास्ट आहे कॅश 2,200 कॅश अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार 2,200 रुपये. अशा पद्धतीने आपण सगळ्या बॅलन्स शीटला असेट लॅबिलिटी ट्रान्सफर करून घेतल्या. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा सांगितलं की प्रीमायसेसची व्हॅल्यू जी आहे ती झालेली 3,40,000. आता प्रीमायसेस आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी 3,40,000 आपण आउटरला लिहायची. त्याला म्हणायचं ऍड ॲप्रिसिएशन. 2,80,000ची 3,40,000 झाली म्हणजे 60,000 इन्क्रीज झाली. ऍड केले 60,000 आपण 60,000 आपला फायदा आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय प्रीमायसेस. अमाऊंट लिहिणार ₹60,000 60,000. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. पुढं फर्निचर अँड फिक्चर 20,800 झाले बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि फर्निचर अँड फिक्चरची व्हॅल्यू आउटरला लिहायची 20,800. इनरला 22 आहे म्हणजे कमी झाले लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार ₹2,000 2,000 रुपये. 2,000 रुपयांनी कमी झालं लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जायचं त्या ठिकाणी लिहायचं टू फर्निचर अँड फिक्चर्स. अमाऊंट लिहिणार आपण ₹2,000. नेक्स्ट पुढे जाऊया. बॅड डेट्स आहेत म्हणजे आरडीडी आहे 200 रुपये 2,000 रुपये. डेटर्स मधनं लेस करायचा. डेटर्स लिहिलेत असेटला लेस आरडीडी. अमाऊंट लिहिणार 2,000 रुपये. 18,200 मधनं 2 वजा झाले 16,200 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट हा लॉस आहे. आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू आरडीडी. अमाऊंट लिहिणार 2,000 2,000 रुपये. नेक्स्ट बघा पुढे त्यांनी सांगितले की स्टॉक 58,000 रुपयाचा झाला. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं ज्या ठिकाणी स्टॉक लिहिलाय त्या ठिकाणी आउटरला आपण अमाऊंट लिहायची 58,000. 4,000ने वाढलाय त्याला इन्क्रीज म्हणा किंवा ॲप्रिसिएशन म्हणा. मी इन्क्रीज म्हणतो. स्टॉक काय झाला इन्क्रीज झाला. कितीने 4,000ने वाढला. 54चा 58,000 झाला. 4,000 वाढला फायदा आहे. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय स्टॉक. अमाऊंट लिहिणार ₹4,000 4,000 रुपये. झाला. आपण पहिली ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये ओमने काय केलेले 80,000 रुपये कॅपिटल आणले. कॅशच्या डेबिटला लिहायचं टू ओम कॅपिटल. कॅशच्या डेबिटला लिहायचंय टू ओम कॅपिटल. अमाऊंट लिहायची ₹80,000 80,000 आणि ओम कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि ओमच्या कॉलम मध्ये लिहायची अमाऊंट 80,000 रुपये. त्याच्यानंतर 20,000 रुपये गुडविल आणलेले ते रिटेन ठेवायचे बिझनेसमध्ये. गुडविलची एंट्री पहिल्यांदा कॅश आली. कॅशच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल. अमाऊंट लिहिणार 20,000. गुडविलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. अमाऊंट लिहिणार 20,000. आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करणार आहे सगळ्या पार्टनरला म्हणजे ओल्ड पार्टनरला. सगळ्याच म्हणतोय ओल्ड पार्टनरला. मग आपण गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं लिहायची टू राधा कॅपिटल. तिच्या रेशोनुसार तिला वाटलं तर तिला 12,000 सॅक्रिफाय रेशो मध्ये वाटायचं आणि टू विकास कॅपिटल त्याला येणार आहे 8,000 रुपये. म्हणजे 3:2 या रेशो मध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. हे इकडे डेबिटला आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुडविल अकाउंट. राधाच्या कॉलम मध्ये 12,000 आणि विकासच्या कॉलम मध्ये 8,000 तर डॅश झाली. 2 नंबर एंट्री केली. 3 नंबर मध्ये बाळूचं लोन त्यांनी पेड केलेले पैसे जातील म्हणून आपण आपल्या बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बाळू लोन आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000 आणि लॅबिलिटी कमी होणार आहे. लॅबिलिटी बॅलन्सच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाळू लोन जिथे लिहिले त्या ठिकाणी लेस रीपेड. पूर्णच्या पूर्ण 40,000 काय करायचे पेड करायचे. आउटरला नील लिहायचं. अशा पद्धतीने आपण आपला प्रॉब्लेम काय केलेला आहे सॉल्व्ह केलेला आहे. आता काय करायचं टॅली करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल जास्त आहे 60 आणि 4 64,000 रुपये. तेच डेबिटला लिहिणार 64,000.
त्यातनं हे 4000 जर वजा झाले तर 60,000 रुपये बॅलन्सिंग फिगर राहील. 1, 2 आणि तिसऱ्या लाईनला लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पहिल्या पार्टनरचं नाव लिहिणार आपण राधा आणि दुसरी पार्टनर विकास. 60,000, 36,000 आणि 24,000 अशा 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. हे इकडे डेबिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करावं लागतील. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट. अमाऊंट लिहिणार 36,000 आणि 24,000 इथं डॅश. आणि आता काय करायचं, क्लोज करायचं कॅपिटल अकाउंट 80,000 आणि बघा ओमची क्रेडिटची टोटल मोठी तीच डेबिटला लिहिणार 80,000. वजा होण्यासाठी काहीच नाही, 80,000च बॅलन्सिंग फिगर राहील. इकडे बघा 24 आणि 8 32 आणि 2 34,400 34,800 तेच इकडे लिहिणार 34,800. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 34,800 राहील, वजा होण्यासाठी काही नाही. इकडे 12 आणि 36 48 आणि 2 50,400 50,400 रुपये. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 50,400 राहणार आहे. याला लिहिणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता एक गोष्ट या ठिकाणी आपली राहून गेलेली की हे जे कॅपिटल होतं ना आपण आणलेलं, हे कॅपिटल इथे लिहायचं नव्हतं आपल्याला, कारण हे करंट अकाउंट आहे, आपली सवयीचा परिणाम आहे. हे कॅपिटल अकाउंट जे असणार आहे हे आपल्याला डायरेक्ट आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं होतं. त्याच्यामुळे हा जो बॅलन्स आलेला आहे या दोघांचा याचा हा इथं येणारच नाही, एवढंच फक्त होणार आहे. हे कॅपिटल अकाउंट जे असणार आहे ते कॅपिटल अकाउंट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला डायरेक्ट ओमचं कॅपिटल इथं 80,000 रुपये आपण लिहून टाकणार. टोटल आउटरला येणार आहे 4 लाख रुपये. आउटरला 4 लाख रुपये एवढंच फक्त होतं ओम कॅपिटल. बघा इथे कॅशच्या इथं बरोबर लिहिलं होतं 80,000. फक्त आपण एक करंट अकाउंटला जे लिहिलं होतं ते आणि एक दुरुस्ती अजून असणार आहे. इथं पार्टनर्स कॅपिटल ऐवजी आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट बनावं लागेल. एवढी एक दुरुस्ती, सवयीचा परिणाम करंट अकाउंट. आणि इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट वगैरे सगळं बरोबर आहे, बाकी काही चुकलेलं नाहीये. तर आता हा कॉलम जो एक्स्ट्रा आहे तो नाही केला तरी चालू शकतो. मग आता हा जो करंटचा बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायचा. पार्टनर्स करंट अकाउंट किंवा नुसतं करंट अकाउंट म्हणा, त्याला अंडरलाईन करायचे आपण. आणि याच्यामध्ये फर्स्ट राधा आणि दुसरा विकास 50,400 आणि 34,800 यांची आउटरला आपण टोटल लिहिणार 85,200. नंतर आता आपण गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविलची डेबिटची टोटल बघा 20,000 आहे, तेच क्रेडिटला लिहिणार 20,000. कॅश अकाउंटचे बघा 1,02,200 येणार आहे, तेच क्रेडिटला लिहिणार 1,02,200. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,02,200. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि याची बॅलन्सिंग फिगर आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1,02,000 इथं वजा होतील ना रे बाळांनो, 40,000 वजा होतील. म्हणजे बॅलन्सिंग फिगर जी असणार आहे ती चेंज होणार आहे. 1,02,200 मधनं 40,000 जर वजा झाले तर 62,200. आणि ही बॅलन्सिंग फिगर आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार 62,200. आणि आता जर आपण असेट लॅबिलिटीची जर टोटल केली तर आपल्याला 4,97,200 रुपयाने लॅबिलिटी क्लोज होणार आहे. आणि असेटची सुद्धा तेवढीच टोटल असणार आहे 4,97,200 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.